बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बघूया आजचे वृत्तांत। नमस्कार, न्यूज बेगमपुरे आवाज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। संगमनेर शहरातील देवी गल्ली, लक्ष्मीपुरा पोलीस चौकी समोर मिर्झा हॉस्पिटल शेजारी नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्माइल डेंटल क्लिनिक आणि फॅज मेडिकल यांच्या भव्य शुभारंभाचा सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते पार पडले, तर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य माननीय डॉक्टर सत्यजित तांबे यांनी अध्यक्षस्थान भूषविले। यावेळी संगमनेर शहरातील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, डॉक्टर, मित्रपरिवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी नव्या क्लिनिक ऑफ मेडिकलसाठी शुभेच्छा देत ही आरोग्य सेवा संगमनेरकरांसाठी उपयुक्त आणि विश्वासार्ह ठरेल असा विश्वास व्यक्त केला। डॉक्टर हाफिज सादिक अत्तार BDS यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या स्माइल डेंटल क्लिनिकमध्ये अत्याधुनिक दंतोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तसेच फॅज मेडिकलच्या माध्यमातून दर्जेदार आणि सुलभ औषध सेवा नागरिकांना मिळणार आहे। उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याची उपस्थितांनी प्रशंसा केली आणि आयोजकांचे अभिनंदन केले। न्यूज बेगमपुरे आवाज, संगमनेर। आए हुए सभी मेहमानों का मैं स्माइल क्लिनिक और फैज मेडिकल की जानिब से शुक्रिया अदा करता हूँ, इस्तेमाल करता हूँ। काफी वक्त से आप सब इंतजार कर रहे हैं। मैं थोड़ी कंपनी की जानिब से माजरत भी चाहता हूँ आपसे। आज के प्रोग्राम को रौनक बख्शी है हमारे लोक नेता बाळासाहेब थोरात साहब। जैसे कि सामने अभी हमारे स्माइल क्लिनिक का और फैज मेडिकल का उद्घाटन किया है। मैं स्माइल क्लिनिक और फैज मेडिकल की जानिब से लोक नेता बाळासाहेब थोरात साहब का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, इस्तेमाल करता हूँ। उसी तरह यहाँ पर आए हुए मेहमान में उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद भाई, इनका भी मैं कंपनी की जानिब से इस्तेमाल करता हूँ। और उसी तरह आज उनका यौम पैदाइश का दिन है। मैं सभी की जानिब से मैं उनको शुभेच्छा देता हूँ और उनको जो अल्लाह की तरफ से जो दुआ करता हूँ, अल्लाह उनकी सेहत तंदुरुस्ती अता फरमाए और आगे समाज सेवा करने की जो हिदायत है। उसी तरह हमारे माजी नगर जो हबीब बाबू भाई यहाँ पर तशरीफ लाए, मैं कंपनी की जानिब से उनका भी इस्तेमाल करता हूँ। उसी तरह एंग्लो उर्दू हाई स्कूल के चेयरमैन गनी हाजी चाचा, इनका भी मैं कंपनी की जानिब से इस्तेमाल करता हूँ। उसी तरह यहाँ पर पानी पुरोधा के सभापति मुजीब भाई, इनका भी मैं कंपनी की जानिब से इस्तेमाल करता हूँ। और यहाँ पर आए हुए नगर सेवक, हमारे सभी नगर सेवक, उनका भी मैं कंपनी की जानिब से इस्तेमाल करता हूँ। और थोड़ी देर में जो है तो मैं सभी हमारे जो कंपनी से गुजारिश करता हूँ, जैसे कि आरिफ उस्मान गनी आता, हाजी जावेद उस्मान गनी आता, ये स्टेज पर तशरीफ लाए और हमारे जो भी मेहमान है उनका जो है तो हमको इस्तेमाल करना है। थोड़ा पीछे इसके बाद हमारा उनका जो इस्तेमाल करें गनी जाते हैं इस्तेमाल करें, मोहम्मद भाई उनका इस्तेमाल करें। आज यौम पैदाइश का दिन है।
लोकनेते बाळासाहेब थोरात, डॉक्टर हफीज इस्तेमाल आवाज अब्दुल करीम सैयद का इस्तेमाल हो रहा है। इसके बाद हमारे पानी पुरवठा के सभापति सुजीत भाई इनका इस्तेमाल करें अपने पानी से इस्तेमाल हो रहा है। काफी नगर करो अभी बाबू भाई करने के आने की इस्तेमाल हो रहा है। आगे जो हमारे लोग जैसे बाळासाहेब थोरात साहब हमको मार्गदर्शन करेंगे। उद्घाटन समारंभासाठी आपल्या सर्वांचे ज्येष्ठ महत्व हायस्कूलचे चेअरमॅन माननीय दिलीप आज त्यांचा वाढदिवस आपण करत आहोत। असे नगराध्यक्ष नूर मोहम्मद पीर मोहम्मदचे डॉक्टर रमेश त्याचप्रमाणे उपस्थित असलेले मामाभाई उपस्थित सर्व आपली प्रमुख मंडळी आज आपण डॉक्टर हफीज सादिक यांच्या स्माईल क्लिनिकल क्लिनिकचं आणि फैज मेडिकलचं उद्घाटन समारंभ येथे संपन्न करतोय। प्रथम मी स्माईल डेंटल क्लिनिक आणि फैज मेडिकलचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो। तर उशीर झाला तर तुम्ही सगळे वाट पाहत आहे। नाशिकला डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या जयहिंद लोक चळवळ यांचा कार्यक्रम नाशिकच्या सुद्धा पासून दूर 1 तासावर अशा ठिकाणी होता आणि तो कार्यक्रम संपला 6:15 त्यानंतर निघालोय सरळ आलो सरळ पुण्याला चालू ही अवस्था आहे आमची। धावपळीमध्ये मला आनंद आहे की आपल्या सगळ्यांना भेटण्याचं आणि डॉक्टर हफीज यांच्या डेंटलचं उद्घाटन आणि अहमदाबाद अब्दुल करीम सय्यद यांच्या मेडिकलचं उद्घाटन करण्याचं संधी ही मिळालेली आहे। खरं डॉक्टर हफीज हे डेंटलचे दाताचे डॉक्टर आहेत। कुरण रोडला सुद्धा एक त्यांनी क्लिनिक ठेवलेलं आहे आणि इथे एक क्लिनिक ठेवलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे SMPTचे ते डॉक्टर SMPT म्हणजे आपल्या जे इगतपुरीमध्ये आहे तिथे घोटीला तिथल्या त्याच्यातून तयार झालेले। मला एक गोष्ट लक्षात आली की मुंबईमध्ये सुद्धा जे डेंटलचे महत्वाचे क्लिनिक आहेत म्हणजे सगळ्यात चांगले चालणारे इंटरनॅशनल लोक, कारण जगामध्ये सगळ्यात महाग ट्रीटमेंट ही दाताची असते तुम्हाला माहिती सगळ्यात महाग दात। पण ते लोक काय करतात त्याला भारतात येणं परवडतं, राहणं परवडतं, दाताची दुरुस्ती करून जात असतो। या सगळ्या याच्यामध्ये मुद्दाम SMPTचे जे विद्यार्थी शिकलेले त्यांना तिथल्या क्लिनिक घेत असतात तर तिथला विद्यार्थी जो असतो जो डॉक्टर तयार होतो तो खूप चांगल्या गुणवत्तेचा तयार होतो असं त्यांचं सगळ्यांचं मत आहे आणि तिथूनच डॉक्टर हफीज तयार झालेले। त्यामुळे आपण पाहतोय की क्लिनिक फार सुंदर आहे, पूर्णपणे अत्याधुनिक सगळी साधनं त्यांनी ठेवलेली आहेत। तशी दाताचं काम करायचं म्हणजे कला आहे बरं का, ते सोपं नाही। बरं चांगलं समजतं तुम्हाला समजलंच पाहिजे आपल्याला कला येते म्हणजे एखाद्या कलाकाराने काम करावं ना, नक्षी काम करावं, हे करावं, मूर्ती करावं, तसं असं बारीक बारीक वेळ काम असतं आणि किती अवघड असतं असं असतं ते करणं हे फार महत्वाचं असतं। मला खात्री आहे की डॉक्टर हफीज सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करत असेल। अहमदाबाद यांचं सुद्धा मेडिकल आहे, दोघांना खूप शुभेच्छा या निमित्तानं मी देतोय। SIR चालू आहे म्हणजे मतदार यादीचं पुनर्निरीक्षण चाललेलं आहे। मी सकाळपासून सगळ्यांना फोन केले आणि सांगितलंय की काळजी घ्या, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आपलं नाव मतदार यादीत आलं पाहिजे। त्याच्यामध्ये कोणतीही चूक त्याच्यात काय मुस्लिम समाजामध्ये आणखी एक प्रश्न आहे की समान नावाचे खूप येतात, मग त्याला 56 म्हणावं लागतं ना, त्याचं 56 आणि त्यामुळे प्रश्न तयार होत आहेत। परंतु उपनगराध्यक्षांना मी सकाळी विचारलं तर सगळ्या शहरातल्या सगळ्यांना आपल्या नागरिकांना तुम्ही सगळेजण काळजी घ्या, कारण हीच यादी पुढं
चालती ती अनेक निवडणुका त्याच्यानंतर ज्या होत असतात त्याच्याकरता ही यादी वापरली जाणार असते. त्यामुळे काळजीपूर्वक झालं पाहिजे. कुणी बाकी कुणी राहिलं नाही पाहिजे. सगळ्यांची नावं आलीच पाहिजे याची आपण खूप काळजी घ्या. नावं येणार कशी नाही असा प्रयत्न होईल हे समजून घ्या. बंगालमध्ये काय झालं माहिती आहे का? बंगालमध्ये काय झालं? बंगालमध्ये असाच व्यवसाय केला का तेच नावं जाळूनच टाकली. 40,000 नावं एका नंतर ममता बॅनर्जीच्या मतदारसंघातील 40,000 नावं जाईल आणि संशयास्पद. हे दुर्दैवानं आहे स्थिती. काळजीपूर्वक आपल्याला जावं लागणार आहे. तुम्ही सगळे लोक ती काळजी चांगल्या पद्धतीने सगळ्यांना सांगतो की आपण काळजी घ्या. आपले मतदार निश्चितपणे चांगल्या पद्धतीने नोंदले गेले पाहिजे. तुम्ही सगळे घेतले म्हणून तुम्हाला सांगितलं जशी पुढे जबाबदारी तशी आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते. आणि घरातला प्रमुख माणूस सुद्धा मतदार यादीत नाव सगळ्यांचे नोंदवू शकतो हे लक्षात घ्या. त्या पद्धतीनं सगळ्यांनी काळजी घ्यावी हे सुद्धा सांगतो. आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपूर्ण पुण्याकडे जायला देतो. आज या ठिकाणी हॉस्पिटल और मेडिकल में खूप घटनासाठी आलेले माजी महसूल मंत्री लोकनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब एंग्लो हायस्कूल के चेयरमैन आदरणीय हार्दिक गनी भाई शेख, उपनगर अध्यक्ष नूर मोहम्मद शेख, पानीपुरी के सभापति मुजीब भाई, नगरसेवक अंकित भाई हे प्रमुख उपस्थित सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार मानतो. कार्यक्रम चांगला असू द्यावा. अस्सलामुअलैकुम. मायसेल्फ डॉक्टर हाफिज अत्तार. आज संगमनेर शहरामध्ये आपल्या नवीन दातांच्या दवाखान्याचे समारोप होत आहे. तरी येथे सर्व प्रकारच्या दाताचे ट्रीटमेंट अत्यंत अल्प दरात करून भेटतील. तरी सर्व संगमनेर वासियांनी याचा लाभ घ्यावा. लक्ष्मीपुरा पोलीस चौकी समोर मिर्झा हॉस्पिटल शेजारी आज दिनांक 12/7/2026 या रोजी उद्घाटन होत आहे. तरी सर्व संगमनेर वासियांनी या भव्य अशा दातांच्या ट्रीटमेंटचा लाभ घ्यावा. आता आपली बातमी किंवा जाहिरात आमच्या चॅनलवर देणे झाले सोपे. संगमनेर शहर व जिल्ह्याची कोणतीही घटना, सामाजिक, राजकीय माहिती, वाढदिवसाच्या शुभेच्छा, दुकानाचे जाहिरात व्हिडिओ फक्त आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा. आम्ही ती बातमी जाहिरात लगेच प्रसिद्ध करू. तर आमचा मोबाईल नंबर आजच सेव्ह करा.
आपला संपादक शहानवाज चांद बेगमपुरे, संगमनेर. धन्यवाद.